हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी ओल्या तुरीचं मस्त छान अशी आमटी बनवणार आहे. खूप छान टेस्टी होते ही आमटी, खूप मस्त लागते. आणि आता बाजारात तुरीसुद्धा ओल्या तुरीसुद्धा अवेलेबल आहेत. इथे मी तुरीच्या शेंगा सोलून घेतल्यात आणि त्याचा मसाला हिरव्या मिरच्या, कांदा, खोबरं आणि चणे थोडेसे भाजून घ्यायचे आणि ते भाजत असताना त्याच्यात कोथिंबीरसुद्धा थोडीशी घालायची आणि परतून घ्यायची. हे सर्व भाजल्यानंतर वाटून घ्यायचं. खूप झटपट ही आमटी तयार होते. मी ते फोडणीसाठी थोडासा एक पातळ कांदा छोटा बारीक चिरून घेतला आहे. तर थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर त्यात 1 चमचा मी धना पावडर घालून घेणार आहे. पाव चमचा हळद आणि जो मसाला आपण बनवला होता हिरवे वाटण ते घालून घ्यायचं आणि मसाला घातल्यानंतर खूप चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. खूप छान आमटी होते ही. आता याच्यात आपण ज्या तुरीच्या शेंगा सोलून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या. छान व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं. ओल्या तुरी पटकन शिजतात, छान मस्त असं पुरणासारखे शिजतात. एक 10 ते 15 मिनिटात आपलं कालवण तयार होतं. कालवण म्हणा, आमटी म्हणा, खूप सुंदर, खूप छान लागते हे. मस्त छान हिरवंगार वाटण करून केलेली तुरीची आमटी. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि छान एक उकळी काढून घ्यायची. या तुरी शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजतात. आपली आमटी तयार आहे. खूप मस्त. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर